नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 25 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत दिल्लीमध्ये लखपती बिटिया योजना ही योजना सुरू झालेली आहे. या संदर्भात माहिती. ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये H5N1 या इन्फ्लुएन्झाची नुकतीच एक लागण झालेली आहे. या संदर्भात माहिती. तसेच देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 55वी घटना दुरुस्ती. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारी 2022. महाराष्ट्र राज्याचे कृषी निर्यात धोरण हे आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेले होते. हे राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण असणारे पहिलेच राज्य ठरलेले होते. देशाचे कृषी निर्यात धोरण 2018ला पहिले जाहीर झालेले होते. 25 फेब्रुवारी 1996. स्वर्गदारातील ताऱ्याला वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. 25 फेब्रुवारी 1599. संत एकनाथ महाराज यांची आज पुण्यतिथी. 25 फेब्रुवारी 1924. जमखंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. तर हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. लखपती बिटिया योजना अंतर्गत एकूण आर्थिक मदत किती दिली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 56,000. दिल्लीमध्ये नुकतीच लखपती बिटिया योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि याची घोषणा नुकतीच 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी दिल्ली सरकारने केली आहे. 10 फेब्रुवारी या दिवशी जरी याची घोषणा केलेली असली तरी याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे. यापूर्वीची याची योजना होती लाडली योजना, जी 2008 मध्ये सुरू करण्यात आली होती. लाडली योजना 31 मार्च 2026 रोजी बंद होईल आणि नवीन योजना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. पैशाअभावी मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये, तसेच शैक्षणिक सातत्य आणि आर्थिक सुरक्षितता हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे. यासाठी एकूण 56,000 एकूण मदत ही करण्यात येणार आहे आणि ही 56,000 हप्त्यांमध्ये मदत करण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या मुली यासाठी पात्र असतील. तसेच एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2च मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी एक अट आहे, 18 वर्षांपूर्वी विवाह झाल्यास हा लाभ रद्द करण्यात येईल. पुढचा प्रश्न. बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा, सतलज, चिनाब की झेलम? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिनाब नदी. बागलिहार जलविद्युत प्रकल्प हा चिनाब खोऱ्यामध्ये पूर आल्यानंतर काम तात्पुरते थांबवण्यात आलेले होते आणि त्यामुळेच बागलिहार जलविद्युत प्रकल्प हा सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. याचं स्थान आहे रामबन जिल्हा, जम्मू काश्मीर. नदी आहे चिनाब नदी. लक्षात घ्या, बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर चिनाब नदीवर. हा कोणत्या प्रकारचा आहे? तर रन ऑफ द रिव्हर म्हणजेच नदी प्रवाह आधारित जलविद्युत प्रकल्प हा आहे. याची एकूण स्थापित क्षमता आहे 900 मेगावॅट. टप्पा 1 जो आहे तो 450 मेगावॅटचा आहे. तर टप्पा 2 हा 450 मेगावॅटचा, म्हणजे दोन्ही टप्पे 450 मेगावॅटचे आहेत. धरणाची उंची आहे 143 मीटर अंदाजे. या धरणाचं बांधकाम 1999 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. तर व्यावसायिक कार्यान्वयन हे 2008 मध्ये सुरू करण्यात आलं. चिनाब नदी ही सिंधू नदीच्या 5 उपनद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे. चिनाब नदीवरील इतर प्रमुख धरणे कोणती? तर रॉकफिल धरण जे सलाल नदीवर आहे, त्याची उपनदी आहे सलाल. त्यानंतर आलाल हे कॉन्क्रीट धरण आहे. तर बागलिहार हे आत्ताच आपण याबद्दल माहिती पाहिली. आणि दुल म्हणजेच 4 धरणं कोणती? तर सलाल, आलाल, बगलिहार आणि दुल. पुढचा प्रश्न. H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली पहिली पक्षी प्रजाती कोणती? सम्राट पेंग्विन, अडेली पेंग्विन, जेंटू पेंग्विन की मॅक्रोनी पेंग्विन? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जेंटू पेंग्विन. ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये H5N1 इन्फ्लुएन्झाची नुकतीच लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. ऑस्ट्रेलियन प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेला जेंटू पेंग्विन ही पहिली पक्षी प्रजाती बनलेली आहे. जेंटू पेंग्विन हा पायगोसेलेसिस पापुआ या प्रजातीचा आहे. हे पायगोसेलेसिस वंशातील एक पेंग्विन प्रजाती आहे. विषाणू आहे बर्ड फ्लू H5N1. हा विषाणू दुर्गम बेटावरील दक्षिणी हत्ती सील आणि अंटार्क्टिका फर सीलमध्ये देखील आढळलेला होता. ऑस्ट्रेलियाच्या बाह्य प्रदेशातील पक्ष्यांमध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे. लक्षात घ्या, आपल्याला कोणत्याही अँगलने प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर बर्ड फ्लूचा कोणता आपण व्हायरसचं जे नाव आहे ते कोणतं आहे?
तर H5N1 हे आहे. आणि ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये पहिला कोणता पक्षी आहे ज्याला ही लागण झालेली आहे? तर त्या पक्ष्याचं नाव आहे जेंटू पेंग्विन. पुढचा प्रश्न, वज्रप्रहार 2026 युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान आहे? भारत जपान, भारत रशिया, भारत अमेरिका की भारत फ्रान्स? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत अमेरिका. वज्रप्रहार युद्ध सराव 2026 हा नुकताच पार पडत आहे आणि याची 16वी आवृत्ती ही पार पडत आहे. याची सुरुवात 23 फेब्रुवारी या दिवशी झाली. तर तो 15 मार्च 2026 पर्यंत हा वज्रप्रहार युद्ध सराव सुरू होईल. याचा कालावधी 3 आठवडे असणार आहे आणि यावर्षीचा म्हणजे 16वी आवृत्ती ही बाकलोह, हिमाचल प्रदेश या ठिकाणी पार पडत आहे. भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यानचा हा युद्ध सराव आहे. भारतीय प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? तर भारतीय लष्कर, पॅरा स्पेशल फोर्सेस, तर अमेरिकी प्रतिनिधित्व हे युनायटेड स्टेट्स आर्मी ग्रीन बेरेट्स यांनी केलेलं आहे. या वज्रप्रहारची सुरुवात ही 2010 या साली झाली. याचं आयोजन दरवर्षी भारत आणि अमेरिका येथे आलटून-पालटून होते. संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच आंतर कार्यक्षमता वाढवण्यासाठी या वज्रप्रहारचं आयोजन करण्यात येतं. तसेच दहशतवाद विरोधी कारवाया, विशेष ऑपरेशन, रणनीती, तंत्रे व प्रक्रिया हे याचे मुख्य उद्दिष्ट आहेत. याची मागील आवृत्ती 2024 मध्ये आयडाहो, अमेरिका या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या नावाने जाहीर झाले? शक्ती, सुरक्षा, प्रहार की कवच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रहार. देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण प्रहार हे नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. भारताने अंतर्गत व बाह्य सुरक्षिततेच्या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रहार नावाचे पहिले अधिकृत दहशतवाद विरोधी धोरण हे जाहीर केलेले आहे. यासाठी मुख्य सूत्र मानलेले आहे झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहिष्णुता, म्हणजेच दहशतवादाला कोणताही मुभा नाही. या धोरणाचे 7 प्रमुख स्तंभ आहेत. दहशतवाद रोखणे, तात्काळ प्रतिसाद व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा यंत्रणांचे एकत्रीकरण, मानवी हक्क व कायद्याचे राज्य, कट्टरतावादास पोषक परिस्थितीचे निर्मूलन, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, समाजाच्या सहभागातून पुनर्वसन व लवचिकता निर्माण करणे. याचे आता या प्रहार या दहशतवाद विरोधी धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत? तर दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडण्यास नकार दिलेला आहे. गरिबी व बेरोजगारीवर लक्ष आहे. कट्टरतावाद रोखण्याचा प्रयत्न याद्वारे होईल. सायबर दहशतवाद, अणु व रासायनिक धोक्यांपासून संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक यामध्ये अपेक्षित आहे. तसेच तंत्रज्ञानावर देखील भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच डार्क वेब, क्रिप्टो व एन्क्रिप्टेड नेटवर्कचा मुकाबला करण्यासाठी यामध्ये देखील नमूद केलेल्या गोष्टी आहेत. रिअल टाईम इंटेलिजन्स शेअरिंग यामध्ये असणार आहे. तसेच परदेशामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण द्विपक्षीय करारांद्वारे अधिक आक्रमक भूमिकेद्वारे करण्यात येईल, असे या धोरणामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर नाव लक्षात घ्यावा. देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या नावाने जाहीर झालेले आहे? तर प्रहार या नावाने जाहीर झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. लखपती बिटिया योजना कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा की दिल्ली? तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.